सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची रत्नाने जडवलेला फरा आहे. फरा म्हणजे तुरा आहे. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी पाटील तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनल काय सांगशील साक्षीवर खूप 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 स्वागत करते. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे आपण आरतीचा भावार्थ ही सिरीज सुरू करतोय. तर पहिल्यांदाच गणपती बाप्पाची आरती आपण सगळेच जण म्हणतो. तर त्या गणपती बाप्पाची आरती म्हणजे सुख करता दुःख हरता ही आरती आपण पाहणार आहोत. या आरतीचा भावार्थ पाहणार आहोत. मंडळी, आपण आरती म्हणतो त्याप्रमाणे सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची. या ओळींचा अर्थ काय होतो तर सुख करता म्हणजे सुख निर्माण करणारा आणि दुःख हरता म्हणजे दुःखाचं निवारण करणारा बाप्पा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. वार्ता विघ्नाची म्हणजे काय की जी विघ्नाची वार्ता असेल किंवा आमच्यावरचं विघ्न असेल ते नुरवी. नुरवी म्हणजे न अधिक उर्वी असा त्याचा संस्कृत मधील फोड होतो. तर नुरवी म्हणजे आमच्यावरची जी वार्ता आहे किंवा आमच्यावरचं जे संकट आहे ते आता उरवू नकोस, ते संपवून टाक. पूर्वी कृपा जयाची म्हणजे नुरवीच्या सोबतच आपण जे वाक्य म्हणतो नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. मग पूर्वी प्रेम कृपा जयाची. पूर्वी म्हणजे काय तर आमच्यावर तुझी कृपा दृष्टी आहे ती पुरवत राहा. सदा तुझा हात आमच्यावर ठेव, तुझी सोबत आमच्यावर ठेव असं आपण बाप्पाला म्हणतो. आरतीतील पुढच्या ओळी पाहूयात. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव. या ओळींचा अर्थ काय आहे तर सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची म्हणजे सर्वांगावर उटी. उटी म्हणजे लेप लावलेला गणपती बाप्पा सर्वार्थाने सुंदर आहे. कंठी झळके माळ मुक्ता फळांची म्हणजे कंठी माळ घातलेला गणपती बाप्पा अगदी सुंदर दिसतोय आणि त्याच्या कंठात त्याच्या गळ्यामध्ये खूप सुंदर मोत्यांच्या माळा आहेत. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती म्हणजे अशी मूर्ती जिच्याकडे पाहिल्यावर आपल्या मनात मंगल भावना प्रकट होते. अशा मूर्तीचा आपण जय जयकार करतोय. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती म्हणजे ज्या मूर्तीच्या फक्त पाहण्याने किंवा फक्त त्या मूर्तीचं दर्शन घेतल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील किंवा मनोकामना पूर्ण होणार आहेत अशी इच्छा आपण बाप्पासमोर व्यक्त करतोय त्या आरतीच्या माध्यमातून. अशा या आरतीच्या ओळी आहेत. मंडळी, आतापर्यंत जी आपण आरती पाहिली ते आरतीचं ध्रुवपद होतं. आता आपण आरतीतील मुख्य कडव्यांकडे बघूयात. पहिलं कडवं आहे रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा म्हणजे हे गौरी कुमारा तुझ्या माथ्यावर तुझ्या मुकुटावर रत्न खचित म्हणजे रत्नाने जडवलेला फरा आहे. फरा म्हणजे तुरा आहे. चंदनाची उटी कुमकुम केशरा म्हणजे तू कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी चंदनाचं लेप तुझ्या शरीरावर लावलेला आहे. हिरे जडित मुकुट शोभतो बरा म्हणजे हिऱ्यांनी सजवलेलं मुकुट तुझ्या माथ्यावर अगदी शोभून दिसतोय. ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया म्हणजेच ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. ऋणझुणती किंवा ऋणझुणणारे जे पैंजण आहेत ते तुझ्या पायावर अगदी सुंदर दिसतात आणि त्यांचा जो मंजूळ ध्वनी निर्माण होतोय त्यामुळे अगदी प्रसन्न वाटतंय. मंडळी, आता आपण दुसऱ्या कडव्यातील भावार्थ जाणून घेऊया. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. लंबोदर पीतांबर. लंबोदर म्हणजे लंब उदर असणारा किंवा पोट मोठं पोट असणारा गणपती बाप्पा. पीतांबर म्हणजे पिवळे वस्त्र नेसलेला आहे म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे घातलेला आहे. आणि त्याच्या पुढे आहे फणीवर बंधना म्हणजे नागाच्या आकाराची वस्तू किंवा नाग एका प्रकारे त्याच्या पोटाला पट्ट्यासारखा बांधलेला आहे. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. सरळ सोंड असणारा, वक्रतुंड म्हणजे वाकडा मुख असणारा किंवा वाकडं तोंड असणारा. वक्रतुंड त्रिनयना. त्रिनयन म्हणजे तीन नयन असणारा. तर त्रिनयन आपण काही गणपतीच्या
चेहऱ्यावर 3 डोळे दाखवलेले नाहीत किंवा कुठल्याही फोटोत किंवा कुठल्याही मूर्तीवर ते असत नाहीत. पण प्रभादेवीतल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरात छोटंसं तिसरा नयन, त्रिनयन त्याच्या मध्यभागी आहे दोन्ही डोळ्यांच्या. तर त्रिनयन म्हणजे काय, तर बुद्धीचा द्योतक ज्याला आपण म्हणतो, तर तो द्योतक म्हणजे तो त्रिनयन आहे. तर असा या 2 ओळींचा अर्थ होतो. दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. दास रामाचा वाट पाहे सदना. संत रामदासांनी ही आरती, गणपती बाप्पाची आरती जी आहे ती संत रामदासांनी लिहिलेली आहे. त्यामुळे त्यात म्हटलंय की दास रामाचा वाट पाहे सदना, म्हणजे गणपती बाप्पा मी तुझी माझ्या सदना म्हणजे माझ्या घरामध्ये मी वाट पाहतोय. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, म्हणजे आम्हाला संकटी पाव, आमच्यावर जी जी संकट येतील त्या संकटांना तू दूर कर. निर्वाणी रक्षावे, निर्वाणीच्या वेळी म्हणजे आमच्या आणीबाणीच्या वेळेला आम्हाला मदत कर, अशी प्रार्थना आपण या आरतीच्या स्वरूपाने गणपती बाप्पाला करत असतो. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. मंडळी, या सिरीजचा पहिला भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.